आज अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी संभाजीनगरमध्ये त्यांची सभा होईल आणि या सभेनंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शहा आगामी लोकसभा निवडणूक आणि महायुतीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा करतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री सह्याद्री अतिथीगृहावर जागावाटपासंदर्भात चर्चा होईल। शहांच्या उपस्थितीमध्ये काही जागांचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। आता पहिली यादी तरी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली आहे। महाराष्ट्राची यादी जाहीर का झालेली तर 3 पक्षांचं अजून किती जागा द्यायचे तिन्ही नेते बसल्याशिवाय होणार नाही। म्हणून आज अमित शहा साहेब येतील, ते दोन्ही पक्षाचे नेते मंडळी चर्चा करतील आणि ते निर्णय घेतील। त्याप्रमाणे जागेचं वाटप झालं की उमेदवारांची निवड होईल। सर, विरोधी पक्षांकडून टीका माननीय अमित शहा साहेब राज्याच्या दौऱ्यावर आहेत। भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातले संघटनेचं त्यांचे ज्या काही बैठक आहेत त्या बैठकांमध्ये ते व्यस्त आहेत। त्यामुळं आज नेमकं मुंबईमध्ये कुठली बैठक होणार आहे का किंवा त्या बैठकीला कोणाकोणाला बोलवणार आहेत याची माझ्याकडे तरी कल्पना नाही। कदाचित आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी माननीय अमित शहा साहेबांची चर्चा होऊ शकते असं वाटते। अमित शहांच्या या दौऱ्यादरम्यान लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होईल अशी माहिती मिळते आणि त्याच संदर्भात आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।